आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीनिमित्त तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर नागपंचमीनिमित्त आमच्याकडे असे पुरणाचे दिंड बनवतात। याला पुरणाचे दिंड, पुरणाच्या कानवट्या आणि पुरणाचे कानवले सुद्धा म्हणतात। तर आमच्याकडे याला पुरणाच्या कानवट्या म्हणतात। तर मी तुम्हाला आज पुरणाच्या कानवट्या बनवून दाखवणार आहे आणि माझी ही रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी पूर्ण बघा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे पुरणाचे दिंड। तर त्यासाठी मी सर्वात आधी 5 किलो चण्याची डाळ घेतली आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून 2 ते 3 तास भिजत घालून कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढून छान शिजून घ्यायचे। कारण हे पुरण आपल्याला न वाटता बनवायचे आहे, म्हणून याला छान गाळा शिजवायची। आता मी 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ छान गाळा शिजली आणि मी याला चाळणीत याचं पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि थोडं थंड होईपर्यंत तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ घेतले, 2 वाट्या पीठ घेतले। तुम्ही पिठाचं प्रमाण तुम्हाला किती पाहिजे तेवढं घेऊ शकता, कमी जास्त करू शकता आणि डाळीचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता। तर इथे मी या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकली, थोडी हळद टाकली आहे आणि थोडंसं तेल टाकले। आता याला छान घट्टसर गोळायचा बनवून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे, पण थोडं घट्टसर मळायचं आहे। आता याच्यात मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे। आता बघू शकता छान घट्टसर गोळा मी मळून घेतला। याच्यात थोडंसं तेल टाकून परत याला छान मळून 2 ते 3 मिनिटाला झाकून ठेवायचं, म्हणजे जोपर्यंत पुरण आपलं होत नाही तोपर्यंत हे मुरल। आता मी ते कढई ठेवली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। तुम्ही तुपही टाकू शकता, मी ते तेल घेतलं आहे। आता या तेलामध्ये ही डाळ आपल्याला टाकायची आहे। आता न वाटता पुरण आहे म्हणून अख्खी डाळ टाकून द्यायची आहे आणि इथे मी 5 किलो डाळीला 1 वाटी गूळ घेतला आहे आणि याला असं छान मिक्स करत, प्रेस करत करत हलवत राहायचं आहे, म्हणजे ढवळत राहायचं आहे आणि कढईमध्ये छान याचं पुरण बनल। खूप सोपी पद्धत आहे ही पुरण बनवायची। आता याच्यात मी अर्धा चम्मच इलायची पावडर टाकले। हे बघा 10 ते 15 मिनटं लागतं हे पुरण बनायला, एवढा टाईम लागतो। आता छान असं प्रेस करत करत ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आपल्याला इथे। आणि याला असं पळीने प्रेस करत राहायचं आहे, म्हणजे ही डाळ जास्त गाळा शिजली आहे ना, त्यामुळे हे खूप लवकर याचं पुरण बनतं आणि खूप सोपी पद्धत आहे ही पुरण बनवायची। या प्रकारे नक्कीच तुम्ही पुरण बनवून बघा, खूप लवकर होतं। तर हे पुरण बनवून रेडी झालेलं आहे आणि हे छान घट्ट झाले आणि याला मी थोडं थंड होऊ दिले। थंड झाल्यानंतर ते परत छान घट्ट होतं। तर हे पीठ पण मुरलं आहे। आता पिठाचे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असं पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि याच्यात पुरणाचा गोळा भरून याला चारी साईडनी थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे। बघू शकतात रेडी झालेलं आहे आपल्या पुरणाचं कानवट। आता इथे चाळणी घेतली, चाळणीत मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि या चाळणीमध्ये सर्व कानवटे आपण करून पाण्यावर वाफून घेणार आहोत। आता असेच मी सर्व दिंड बनवून घेत आहे। आता हे नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड का बनवतात, तर अशी पद्धत आहे की नागपंचमीच्या दिवशी तव्यावर काहीही भाजायचं नसतं, त्यामुळं असे पुरणाचे दिंड बनवायचे आणि याला वाफवून घ्यायचं आणि देवाला पण याचाच नैवेद्य दाखवायचा, सोबत खायचं। तर याला आपण आमटीसोबत, दुधासोबत, तुपासोबत किंवा असेही नुसतेच खाऊ शकतो, खूप छान लागतात। तर असेच मी आता सर्व पुरणाच्या कानवट्या बनवून घेत आहे। आता सर्व बनवून झालेले आहे। आता इथे मी गॅसवर टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये 2 ग्लास पाणी टाकले आणि टोपावर ही चाळणी ठेवून याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटे याला वाफवून घ्यायचं आहे। आता 15 मिनटानंतर हे वाफले आहेत, छान बघू शकताय। आता थोडंसं असंच थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतर प्लेटमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं वाटीमध्ये घेतलं आहे तूप, तुम्ही दूध, आमटी घेऊ शकता किंवा असे नुसतेही खाऊ शकताय। तर मी सर्व या प्लेटमध्ये काढून घेत आहे।
आता माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट ज़रूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.